So, hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So, student, we start our new chapter, Unit 4, Screw Thread Measurements and Gear Measurement. ह्या चौथ्या चॅप्टरमध्ये आपण स्क्रू थ्रेड मेजरमेंट म्हणजे जो नट किंवा बोल्ट आता डायग्राममध्ये इथं समोर तुम्हाला दिसते की नट बोल्ट असतो त्याच्यावरती जे थ्रेड्स असतात ओके तर त्या स्क्रूचा जो थ्रेड्स आहेत त्याचे मेजरमेंट कसे घेतले जातात किंवा कसं मेजर केलं जातं आणि त्याची टर्मिनॉलॉजी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. हा पार्टमध्ये चॅप्टरचा हे आहे आणि राहिलेला हा पार्ट जो आहे तो आहे गिअर मेजरमेंट म्हणजे सेकंड इमेज तुम्हाला इथे दिसत असेल तर गिअर्सचं जे काही मेजरमेंट आहे गिअरचे जे टीथ असतात तर त्याच्याशी रिलेटेड सगळे मेजरमेंट कसे घेतले जातात ते आपण या टोटल चॅप्टरमध्ये बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे स्क्रू थ्रेड मेजरमेंट्स अँड गिअर मेजरमेंट. टोटल चॅप्टर आहे 12 मार्क्सचा. ओके. सो लर्निंग आउटकम्स कॅल्क्युलेट स्क्रू थ्रेड पॅरामीटर्स युझिंग द गिवन मेथड. सो फर्स्ट लर्निंग आउटकम काय बघितलं आपण कॅल्क्युलेट स्क्रू थ्रेड पॅरामीटर्स युझिंग द गिवन मेथड म्हणजे टोटल हा चॅप्टर आपण अंडरस्टँड झाल्यानंतर किंवा शिकल्यानंतर आपल्याला काय कळणार आहे तर स्क्रू थ्रेडचे जे काही पॅरामीटर्स असतात म्हणजे थ्रेडवरती जे पीच आहे किंवा जे थ्रेड्स कसे बनवले जातात त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स कशा आहेत मेजरमेंट करताना कुठल्या मेन कॅल्क्युलेशन असतात हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि सेकंड लर्निंग आउटकम एक्सप्लेन द प्रोसिजर ऑफ मेजरिंग द गिवन गियर पॅरामीटर्स म्हणजे जसं स्क्रू थ्रेडचे पॅरामीटर्स बघितले आपण तसेच सेम आपण गिअरचे पॅरामीटर्स मेजरिंग कसं केलं जातं त्याची प्रोसिजर काय आहे ते सगळं डिटेलमध्ये ह्या थ्रू आउट चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. सो दिस इज द लर्निंग आउटकम्स ऑफ दिस चॅप्टर. सो नाव सिलेबस कंटेन सिलेबसमध्ये कुठले पॉईंट आहेत बघा स्क्रू थ्रेडमध्ये हे 4 पॉईंट आहेत. 4.1 स्क्रू थ्रेड टर्मिनॉलॉजी एरर्स इन थ्रेड्स अँड पिच. Then measurement of different elements such as major diameter, minor diameter, effective diameter, pitch diameter. Then base size of wire, two wire method, thread gauge micrometer. Okay. Then working principle of floating carriage micrometer. And last one introduction to tool makers microscope and application and working principle. ओके म्हणजे टोटल जे थ्रेडशी रिलेटेड आहेत ते सगळं आपण ह्याच्यात बघणार आहे. ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत देन मायक्रोमीटर आहेत वेगवेगळे तर हे सगळं आपण डिटेलमध्ये सिलेबस कंटेंट चेक करणार आहे. आणि सेकंड सो सिलेबस कंटेंट गिअर मेजरमेंटमध्ये काय आहे तर 2 पॉईंट बघणार आहे आपण ॲनालिटिकल अँड फंक्शनल इन्स्पेक्शन देन मेजरमेंट ऑफ टूथ थिकनेस बाय कॉन्स्टंट कॉर्ड मेथड बेस टँजन मेथड बाय रोलिंग गिअर रोलिंग टेस्टर और पार्किन्सन गिअर टेस्टर म्हणजे ह्या गिअर टेस्टिंगच्या मेथड्स आहेत त्या एक बघणार आहोत आपण. देन मेजरमेंट ऑफ टूथ थिकनेस बाय गिअर टूथ वर्नियर अँड प्रोफाईल प्रोजेक्टर प्रोफाईल प्रोजेक्टरवरती कसं चेक केलं जातं. आणि लास्ट पॉईंट आहे एरर्स इन गिअर्स सच ॲज बॅकलॅश अँड रनआउट म्हणजे जसं थ्रेडमध्ये आपण बघणार आहे तसं सिमिलर आपण गिअर्ससाठी पण चेकआउट करणार आहे की गिअर्सचं मेजरमेंट कसं असतं टर्मिनॉलॉजी कशी असते परत कुठल्या मेथड्सनं आपण गिअर टेस्टिंग केलं जातं परत गिअरचे टूथ थिकनेस जी टीथ आहे त्याची थिकनेस कशी मेजर केली जाते. सो डिटेल जे काय आहे तो सिलेबस कंटेंट आपण. सो नाव स्टार्ट डेफिनेशन स्क्रू थ्रेड. सो स्क्रू थ्रेड काय म्हणायचं किंवा काय कशाला म्हणतो आपण थ्रेड. सो ॲज पर अमेरिकन सोसायटी ऑफ टूल अँड मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर्स ASTME त्याला म्हणतात अमेरिकन सोसायटी ऑफ टूल अँड मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर्स. So screw thread is the helical ridge produced by forming a continuous helical groove of uniform section on the external or internal surface of cylinder. बघा लक्षात आलं का थ्रेड कशाला म्हटलेले तर तुम्ही साधा सिंपल एक प्लेन बोल्ट घेतला नट बोल्ट बघा तर त्यातला एखादा बोल्ट प्लेन घेतला त्याच्यावरती आपण थ्रेड कशाला म्हणणार आहे. सो हेलिकल रीच प्रोड्यूस्ड बाय फॉर्मिंग अ कंटिन्युअस हेलिकल ग्रूव्ह म्हणजे हेलिकल शेपमध्ये जे रीच प्रोड्यूस करतोय आपण एखाद्या बोल्टवरती त्याला आपण काय म्हणतोय थ्रेड्स. सो थ्रेड्स कशाला म्हणायचं आपण हेलिकल फॉर्मिंग हेलिकल ग्रूव्ह आहे तर त्याला आपण थ्रेड्स म्हणतोय.
मग ते इंटरनल थ्रेड्स असतील किंवा एक्सटर्नल असतील. आता इंटरनल एक्सटर्नल कसं ओळखायचं, तर तुम्ही नट बोल्ट बघितलाय. नटमध्ये नट म्हणजे कुठलं झालं, होल, आणि बोल्ट काय झाला आपला, शाफ्ट थोडक्यात. तर जो बोल्ट आहे त्याच्यावरती एक्सटर्नल म्हणजे थ्रेड्स असतात, वरती असतात म्हणून त्याला एक्सटर्नल म्हणायचं, आणि नटमध्ये आतल्या साईडला थ्रेड्स असतात म्हणून त्याला इंटरनल थ्रेड्स म्हणायचं. ते आपण डिटेलमध्ये पुढं. सो फॉर्म्स ऑफ थ्रेड, मग हे वेगवेगळे फॉर्मेशन आहेत, टाइप्स ऑफ थ्रेड प्रोफाइल्स आहेत, की कुठल्या कुठल्या प्रोफाइल्स असतात. सो लेफ्ट साईडला फर्स्ट डायग्राम आहे, तर ती शार्प व्ही आहे, म्हणजे व्ही शेपमध्ये थ्रेड्स असतात. एक्झॅक्ट व्ही शेप असतो आणि शार्प असतो, त्याच्यात 60 डिग्री अँगल दाखवला आहे. पी म्हणजे पीच दाखवले, ते आपण डिटेलमध्ये बघूया. फक्त तुम्ही शेप लक्षात ठेवा की एकदम एक्झॅक्ट शार्प आहे व्ही, म्हणून शार्प व्ही थ्रेड. विथ वर्थ सेकंड जो आहे तो विथ वर्थ, म्हणजे त्याला काय केलेलं आहे, इन्क्लाइन केले, म्हणजे जस्ट तुम्हाला लाईन दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार विथ वर्थ म्हटलेलं आहे. देन बटरेस, बटरेस कधी म्हटलं आहे, एक स्ट्रेट लाईन आहे आणि मग नंतर थ्रेड्सचा पोझिशन चेंज केलेली आहे म्हणून बटरेस थ्रेड. देन स्क्वेअर आहे, बरोबर, स्क्वेअर शेपमध्ये थ्रेड असेल तर स्क्वेअर शेप थ्रेड. देन ॲक्मी थ्रेड, ॲक्मी थ्रेडमध्ये पण अँगल वेगवेगळे दिलेले आहेत. आणि लास्ट आहे वर्म थ्रेड. म्हणजे हे वेगवेगळे त्याचे शेप्स आहेत किंवा थ्रेडच्या ह्या प्रोफाईल्स आहेत, त्या प्रोफाईलनुसार हे थ्रेड बनवले जातात. मोस्टली जे यूज केलं जातं ते कुठलं आहे, तर ॲक्मी थ्रेड आहे. जो आपला रेग्युलर आपण थ्रेड बघितला आतापर्यंत, तर तो बऱ्यापैकी ॲक्मी थ्रेड जनरली यूज केला जातो. ओके, हे झाले थ्रेड्सचे फॉर्मेशन किंवा टाइप्स ऑफ थ्रेड म्हणूया आपण ह्याला. हे टाइप्स ऑफ थ्रेड्स आहेत. व्ही शेप आहे, विथ वर्थ आहे, बटरेस आहे, स्क्वेअर, ॲक्मी अँड वर्म. ओके, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी ऑफ स्क्रू थ्रेड. मग स्क्रू थ्रेडची टर्मिनॉलॉजी बघा काय काय असते थ्रेड्समध्ये. आपण वरच्या आधी नावं वाचूया. क्रेस्ट, जो थ्रेडचा टॉपमोस्ट पोझिशन असतो त्याला क्रेस्ट म्हणायचं. आणि दोन थ्रेडच्या आतला रूट असतो, म्हणजे दोन थ्रेडच्या बॉटमला जे असणारे तर ते रूट, आणि टॉपला असणारे ते क्रेस्ट. बघा, टॉप क्रेस्ट आणि बॉटम रूट, रूट म्हणायचं त्याला. देन त्या दोन्हीच्या मध्ये जी असते लाईन, म्हणजे क्रेस्ट आणि रूटच्या मध्ये, तर त्याला म्हणायचं फ्लँक. ओके, त्याला काय म्हणायचं, फ्लँक. देन डायमीटर्स दाखवलेत. मेजर, MAJOR, म्हणजे मेजर डायमीटर म्हणजेच मोठा डायमीटर, म्हणजे क्रेस्ट टू क्रेस्ट जो डायमीटर असतो त्याला मेजर डायमीटर म्हणायचं. आणि आत रूट टू रूट जो डायमीटर असतो त्याला म्हणायचं मायनर डायमीटर. ओके, मेजर डायमीटर कुठं, वरचा क्रेस्ट आणि खालचा क्रेस्ट, दोन्ही क्रेस्ट मधला जो काय डायमीटर आहे त्याला काय म्हणायचं, मेजर. आणि आतमध्ये जे आहेत रूट टू रूट त्याला म्हणायचं मायनर. ओके, देन अँगल ऑफ थ्रेड. अँगल ऑफ थ्रेड काय आहे, तर जे दोन फ्लँक आहेत, इकडच्या थ्रेडची जी फ्लँक आहे तर त्या फ्लँक मधला जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ थ्रेड म्हणायचं. ओके, हे झालं सिंपल, म्हणजे एक दोन तीन फक्त डेफिनेशन बघितले आपण किंवा त्या टर्मिनॉलॉजी बघितल्या. आणि ह्याच्यात अजून एक वेगळा डायमीटर बघितला असेल तुम्ही, डायग्राममध्ये लक्षात आलं असलं तर, पीच डायमीटर. पीच डायमीटर म्हणतात किंवा ह्याला इफेक्टिव्ह डायमीटर म्हणतात. अशी लाईन, जी लाईन तुमची थ्रेड आणि जी फ्लँक आहे त्या दोन्हीमधला तुम्हाला जे डिस्टन्स आहे ते सेम दाखवतं. हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली एका बोर्डवरती समजून दाखवेल, तेव्हा तुमच्या ते एक्झॅक्ट लक्षात येईल. आता फक्त तुम्हाला नावं लक्षात ठेवायची, टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायची की कुठले कुठले पार्ट्स आहेत आणि कशा डेफिनेशन आहेत त्याच्या. ओके, आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसलं असेल की एक्सटर्नल थ्रेड पण आहेत आणि समोर इंटरनल थ्रेड पण दाखवले. ओके, सिमिलरली इंटरनल थ्रेडचा क्रेस्ट बघितला आणि इंटरनल थ्रेडचा रूट पण बघा कसा आहे. रूट कशाला म्हटले आणि क्रेस्ट कशाला म्हटले ते व्यवस्थित बघा. ठीक आहे, म्हणजे अपोजिट असणार आहे ते. स्क्रू थ्रेड टर्मिनॉलॉजी परत मग आता हे डिटेलमध्ये दिलंय की पीच कशाला म्हणायचं, क्रेस्ट परत दाखवलाय, रूट दाखवलाय, फ्लँक अँगल, थ्रेड अँगल, पीच लाईन, मेजर डायमीटर, मायनर डायमीटर. तर हे सगळं डिटेल आपण एका ब्लॅकबोर्डवरती मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते, किंवा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे ऑलरेडी यूट्यूबवरती, तर तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करते मी. की थ्रेड अँगल म्हणजे काय, तर दोन फ्लँकमधला जो अँगल असतो त्याला थ्रेड अँगल म्हणायचं. देन एक ॲक्सिस लाईन जर मी दाखवली तर त्या ॲक्सिस लाईनपासूनचा फ्लँकपर्यंतचा अँगल आहे त्याला फ्लँक अँगल म्हणायचं. फ्लँक अँगल हा थ्रेड अँगलच्या हाफ असतो, म्हणजे तुमचा थ्रेड अँगल जर 60 डिग्री असेल तर फ्लँक अँगल 30 डिग्री असणार आहे. ओके, हे वेगवेगळी त्याची टर्मिनॉलॉजी आपण बघू. सो ह्या डेफिनेशन दिलेल्या आहेत बघा. अँगल ऑफ थ्रेड, अँगल बिटवीन द फ्लँक ऑफ थ्रेड, दोन फ्लँक मधला जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ थ्रेड म्हणायचं. देन फ्लँक अँगल मग कशाला म्हणायचं, तर अँगल फॉर्म बिटवीन द फ्लँक ऑफ द थ्रेड अँड द परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ द थ्रेड. म्हणजे एक परपेंडिक्युलर मी लाईन काढली, थ्रेड अँगल म्हणजे दोन ह्याच्यातला अँगल झाला फ्लँक मधला,
आणि फ्लँक अँगल म्हणजे मी मध्ये एक ॲक्सिस काढला तर त्याचा फ्लँक आणि ह्याच्यातला जो काय अँगल आहे त्याला म्हणायचं आपण फ्लँक अँगल. सो फ्लँक अँगल झाला आता पिच, डिस्टन्स बिटवीन द टू करस्पॉन्डिंग क्रेस्ट ऑर रूट. म्हणजे थ्रेड जर तुम्ही बघितले तर दोन थ्रेडमध्ये जर मिडल घेतला तुम्ही तर पहिल्या थ्रेडचा मिडल ते पुढच्या थ्रेडच्या मिडलपर्यंत जर तुम्ही ते डिस्टन्स घेतलं तर त्याला आपण पिच म्हणत असतो. डिस्टन्स बिटवीन द टू करस्पॉन्डिंग क्रेस्ट ऑर रूट. ओके. अँड लास्ट आहे द ॲक्सियल डिस्टन्स मूव्ड बाय द स्क्रू व्हेन द स्क्रू इज गिवन वन कम्प्लीट रिव्होल्यूशन. म्हणजे आता तुम्ही नट आणि बोल्ट एकत्र हे करायला लागले, असेंबली करायला लागले, तर तुम्ही जो स्क्रू फिरवला तर त्याच्या टोटल रोटेशन म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन झाल्यानंतर तुमचा तो थ्रेड किती आत गेला, बरोबर ना. आपण काय करतो, नट बोल्ट रोटेट करतो आणि ते एकमेकांमध्ये फिक्स करत असतो, असेंबली करत असतो. मग जेव्हा मी स्क्रू फिरवते तेव्हा तो स्क्रू रोटेट केल्यानंतर वन कम्प्लीट रिव्होल्यूशन झाल्यानंतर तो किती आत गेला, तर ते डिस्टन्स जे असतं आत गेलेलं ॲक्सियल डिस्टन्स, तर त्याला आपण म्हणतो लीड. सो थँक्यू स्टुडंट. जस्ट इंट्रोडक्शन म्हणून मी हा फर्स्ट व्हिडिओ आपण बघितला की स्क्रू थ्रेड मेजरमेंट जे बघणार आहे, तर थ्रेड म्हणजे नक्की काय असतं, थ्रेडची टर्मिनॉलॉजी काय आहे, तर त्याचा एक सेम व्हिडिओ यूट्यूबवरती ऑलरेडी एक अवेलेबल आहे, तो पण मी शेअर करते म्हणजे तुम्हाला अजून ते क्लिअर होईल. आणि काही प्रॉब्लेम असेल ह्याच्यातलं काही समजले नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ओके. सो थँक्यू अगेन.